रविवार दिनांक 13 जुलाई 2025 को भिवंडी तालुका के ग्राम पंचायत काल्हेर में विद्यमान उप सरपंच देवेंद्र पाटिल को दी गई कालावधि पूर्ण होने पर अपने पद का खुशी से राजीनामा देने पर रिक्त पद पर भरत जयवंत पाटिल को बिन विरोध उप सरपंच पद पर नियुक्त किया गया। इस अवसर पर आजी माजी सरपंच, उप सरपंच व समस्त ग्रामस्थ मंडल, समस्त ग्राम पंचायत सदस्य आदि उपस्थित होकर नवनिर्वाचित उप सरपंच भरत जयवंत पाटिल को शुभेच्छा दी। आज काल्हेर गावातील उपसरपंचाची निवडणूक झाली आहे आणि त्यामध्ये भरत जयवंत पाटील हे बिनविरोध उपसरपंच झाले आहेत। त्यांचं कार्य असं आहे की गोरगरिबांना कामाला लावणे, त्यांना धंद्यात पार्टनरशिप देणे, त्यांच्या मनामध्ये बिलकुल जराशी सुद्धा खंत नाही। आणि आज त्यांनी या काल्हेर गावच्या सुपुत्रांना कमसे कम नाही तर 100 शेकडो लोकांना कामधंदा दिलेला आहे आणि त्यांना बिल्डर लाईनमध्ये सुद्धा उतरलेलं आहे। त्यांचे मोठे बंधू श्रीधर पाटील हे सरपंच असताना त्यांनी या गावाचा वसा हातात घेतला आणि गावच्या विकासाला हातभार केला आणि कुठलाच काम शिल्लक ठेवला नाही। आणि मग भरत पाटील त्यांचे बंधू यांना राजकारणात उतरले आणि त्यांना निवडून आणला आणि त्यांना उपसरपंच ते सरपंच झाले असते, पण लेडीज सीट असल्या कारणाने ते सरपंच होऊ शकले नाहीत, म्हणून त्यांना दुसऱ्यांदा उपसरपंचाची चान्स या काल्हेर गावच्या सुपुत्रांनी दिलेली आहे। कारण त्यांचं कामच असं आहे की कोणी विसरू शकत नाही आणि त्यांचं नाव हमेशा पुढे पुढे येतो, म्हणून त्यांना उपसरपंच पदाची दुसऱ्यांदा संधी मिळाली। तसंच मी त्यांचा वडील देखील सगळ्या स्थानिक संस्थांमध्ये निवडून आलेला आहे आणि मी सभापतीपद भूषवलेलं आहे आणि माझ्या या दोन्ही मुलांनी मला राजकारणाचा वारसा घेतला आणि राजकारणात त्यांनी संपूर्ण गावामध्ये जो विकास केला तो ठाणे जिल्ह्यामध्ये कोणी केलेला नाही, अशी काल्हेर ग्रामपंचायत आहे। आणि मी जिल्हा परिषद सदस्य होतो, सभापती होतो, कृषी बाजार समिती सभापती होतो, पंचायत समितीमध्ये होतो, अशा स्थानिक सगळ्या संस्थांमध्ये मी निवडून आलेला आहे। माझ्या पाठीमागे पूर्ण गाव आहे, तसंच मुलांच्या पाठीमागे तिथे राहिले आणि त्यांना सरपंच उपसरपंच बनवला। ही काल्हेर गावच्या लोकांची मी क्षमा मागतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज भिवंडी तालुक्यातील एक नामांकित गाव काल्हेर, सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या आणि सर्वात भिवंडी तालुक्यामध्ये विकासामध्ये सर्वात पुढे असलेल्या काल्हेर गावाचे आज सुपुत्र भरतजी जयवंत पाटील साहेब यांची दुसऱ्यांदा या काल्हेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे। त्यांना ग्रामपंचायत कोपर, ग्रामस्थ मंडळ कोपर यांच्यातर्फे त्यांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। तसेच भरतजी पाटील यांच्याबाबत बोलायचं झालं तर एकदम तारुण्यात त्यांनी राजकारणात एंट्री केलेली आहे। व्यवसाय उत्तम उद्योजकही त्यांचं या गावामध्ये नाव घेतलेलं जातं आणि त्यांचे विचार अतिशय उत्तम दर्जाचे असतात। आमचे सहकारी आहेत ते विकासाच्या बाबतीत त्यांनी जे पाऊल या ग्रामपंचायत मध्ये जेव्हापासून निवडून आलेले आहेत तेव्हापासून उचललेले आहे ते एकदम वाखाणण्याजोगं आहे। आज ही काल्हेर ग्रामपंचायत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम पुरस्काराने मानांकित झालेली आहे। असे आपले भरतजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वात काल्हेर ग्रामपंचायतचा विकास आणखी हो आणि काल्हेर ग्रामपंचायतच्या सर्व नागरिकांना त्यांच्या विकासाबाबत आणि त्यांच्या धोरणाबाबत एक अभिमान आहे आणि अशीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे की भरतजी पाटील हे असेच पुढे जावो। आणि पुन्हा एकदा मी त्यांना त्यांच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सरपंचपदी पुन्हा एकदा माझी वाटणी लागली त्याबद्दल मी केंद्रीय मंत्री आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास दाखवून मला पुन्हा एकदा काल्हेर गावचा विकास करण्याची संधी दिली। त्याबद्दल मी
माझ्या सर्व ग्रामपंचायत कमिटी व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ मंडळी यांचे खूप खूप आभार मानतो। येणाऱ्या कालामध्ये जी विकासाची अपूर्ण राहिलेली धुरा ती मी पूर्णपणे करणार याची मला पूर्णपणे खात्री आहे। आज ज्या काही गावच्या समस्या आहेत, पाणी समस्या, आदरणीय कपिल पाटील साहेबांनी जे टाक्यांचे नियोजन केलेले आहे त्याचे लवकरात लवकर आम्ही ओपनिंग करू एवढी आम्हाला नक्कीच खात्री आहे। येणाऱ्या कालामध्ये शववाहिनिका ही एक आमच्या काल्हेर गावासाठी गरजेची वस्तू झाली आहे, ती आम्ही लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करू। काल्हेर गावामध्ये राहिलेली कॉन्क्रिटीकरण, गटारे, रस्ते हे सर्व जे काही अपूर्ण काम आहेत ते पूर्ण करू। काल्हेर एक विकसित गाव म्हणून समजला जातो आणि ह्या गावामध्ये विकास कधी थांबला जाणार नाही याची मी पूर्ण खात्री देतो। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।